नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही वर्सटाईल एज्युकेशन सिस्टीम स्कूल सेक्शन नॉमिनेशन फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण पाहणार आहोत की नॉमिनेशन फॉर्म कसा भरायचा. तर सर्वप्रथम तुमच्या स्कूलमध्ये वर्सटाईल एज्युकेशन सिस्टीमची वेबसाईटची लिंक आलेली असेल. ही जी इथे तुम्हाला लिंक दिसत आहे, स्कूल कॉम्पिटिशन 2026 वेस्टइंडिया.com. ही जी लिंक आहे ती तुम्हाला क्लिक करायची आहे. ती लिंक ओपन केल्यावर तुम्हाला एक पेज दिसेल, वर्सटाईलचं वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवरती तुम्हाला थोडं हळूवारपणे खालती-खालती यायचंय आणि इथे अवॉर्ड कॅटेगरीज दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे अवॉर्ड्स आपण देणार आहोत. पहिलं स्कूल कॅटेगरी आहे, मग टीचर आणि मग स्टुडंट. सो ह्याचे फॉर्म्स खालती दिलेले आहेत. प्रत्येकानुसार वेगवेगळे फॉर्म आहेत. सो आपण खालती जाऊयात. हां, इथे प्रत्येक प्रोग्रामनुसार वेगवेगळे फॉर्म आहेत. अबॅकस बिगिनर लेव्हल, फायनान्शियल लिटरसी, इंग्लिश हँडरायटिंग, फोनिक्स, ॲडव्हान्स, वैदिक मॅथ्स फर्स्ट लेव्हल, अबॅकस फर्स्ट लेव्हल, मराठी हँडरायटिंग, फोनिक्स बेसिक, रुबिक क्यूब, वैदिक मॅथ्स सेकंड लेव्हल. असे प्रत्येक वेगवेगळ्या आपले जे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत त्यानुसार वेगवेगळे फॉर्म सुद्धा आहेत. तर त्यातला एक फॉर्म मी तुम्हाला इथे भरून दाखवणार आहे. तो कसा भरायचा आहे. तर आपल्याला आपल्या शाळेनुसार वेगवेगळ्या प्रोग्रामचे, वेगवेगळ्या जसे की स्कूलचे, स्टुडंट्स अँड टीचर्सचे असे वेगवेगळे फॉर्म आपल्याला इथे भरायचे. तर मी इंग्लिश हँडरायटिंग मधील टीचर अवॉर्ड फॉर्म जो आहे तो शेवटी दिलेला आहे टीचर अवॉर्ड फॉर्म. तो कसा भरायचा हे मी दाखवणार आहे. टीचर अवॉर्ड पीडीएफच्या खालती कुठलाही फॉर्म भरायच्या वेळेस सगळ्यांचे पीडीएफ वरती दिलेले आहेत आणि त्याच्या खालती फॉर्म आहेत. तर तो फॉर्म टीचर अवॉर्ड फॉर्म प्रोग्राम वाईज तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचंय. तुमच्या समोर ती फॉर्मची जी काही साईड आहे तो फॉर्म आहे तो रेडी राहणार आहे. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तर तो फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्या स्टुडंटचा जो काही मटेरियल आहे, जे काही प्रूफ आहेत, जसे की हँडरायटिंग म्हटलं की त्यांचा आफ्टर बिफोरचे जे फोटोज आहेत ते एक मोबाईलमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला एक फाईल बनवून सेव्ह करायचे आहेत. एक वेगळी फोल्डर बनवून सेव्ह करायचे आहेत. अबॅकसचे काही पेपर्स असतील, व्हिडिओज असतील, रुबिक क्यूबच्या काही व्हिडिओज, फोटोज असतील, जे काही असेल त्याची अगोदरच तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये फोल्डर रेडी करून ठेवायचे आणि मगच हा फॉर्म भरायला चालू करायचा आहे. परत सांगेन फॉर्म सिलेक्ट करताना स्कूल सेक्शन स्कूल वाईज अवॉर्ड्स वेगळे आहेत, टीचर्स वाईज अवॉर्ड वेगळे आहेत आणि स्टुडंट वाईज वेगळे आहेत. मग त्यानुसार एक फाईल तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. त्यातला मी इथे एक तुम्हाला सॅम्पल दाखवत आहे. हँडरायटिंगच्या टीचरचं आहे अँड इंग्लिश हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट बेस्ट ट्रेनर अवॉर्डचं नॉमिनेशन फॉर्म इथे आहे. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर हळूहळू तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. पहिला इथे तुम्हाला मेल दिलेला असेल, हा सगळा रेकॉर्ड जिथे जाणार आहे ते दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टीचर नेम, तुमचं जे काही नाव आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. फॉर एन एक्झाम्पल मी माझं नाव इथे मेन्शन करते. ओके. आपल्या शाळेचं नाव जे काही आहे, जस्ट एक्झाम्पल म्हणून मी इथे वर्सटाईलचं आपलं नाव टाकलेलं आहे. परत आपल्याला थोडं खाली जायचंय. नंबर ऑफ स्टुडंट्स ट्रेन इन इंग्लिश हँडरायटिंग. आपल्या शाळेमध्ये, आपल्या शाळेत इंग्लिश हँडरायटिंग किती मुलांना शिकवलेलं आहे. मग ते 100 असतील, 200 असतील, तो जो काही आकडा आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. दॅट इज अ परफेक्ट नंबर. इथे तुम्हाला परफेक्ट नंबरच मेन्शन करायचा आहे. कारण तुम्ही 100 आकडे टाकलाय, 100 नंबर्स मुलांना शिकवलंय आणि जर तुमच्याकडे 80 ते 90 मुलांचे जर पेपर असेल तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक तुमच्या शाळेसाठी होईल. त्याच्यामुळे 100 जो काही आकडा आहे, मुलांचा काउंट जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे ऑप्शन येईल नेक्स्ट, म्हणजे दुसरं पेज चालू होईल. असे 5 पेजेस आहेत, वेगवेगळे आहेत. ओके. सो आपल्याला ओके. आता इथे टॉप 10 मोस्ट म्हणजे ट्रान्सफॉर्म स्टुडंट बिफोर अँड आफ्टर लेटर लर्निंग प्रोसेस इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे. म्हणजे 5 तुमची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत, असे 10 मुलांचे फॉर्म्स तुम्हाला इथे, 10 मुलांचे प्रूफ तुम्हाला इथे सबमिट करायचे. मी तुम्हाला एक दाखवते. आता त्याच्यामध्ये काय-काय चेक करून तुम्हाला त्या मुलांचं नाव इथे लिहायचंय. तुम्ही शिकवलेल्या 100 मुलांपैकी 10 जी बेस्ट मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये चांगला रिझल्ट आलेला आहे, त्यांचं इकडे तुम्हाला नाव भरायचंय. हे ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी आहे. तुम्ही ज्यावेळेस नॉमिनेशनमध्ये तुमचा फॉर्म भरता त्यासाठी. तर मुलांचं रायटिंग चेक करताना म्हणजे त्या 10 मुलांचं नाव कशा पद्धतीने लिहायचंय, कोणत्या क्रायटेरियामध्ये लिहायचं ते बघा. त्यांचं पहिलं अक्षर लेटर फॉर्मेशन एकदम खराब होते, आता एकदम सुंदर झाले. त्यांची वर्ड स्पेसिंग खूप जवळ होती किंवा खूप लांब होती, आता एकदम परफेक्ट झालेली आहे. लाईनची अलाइनमेंट नव्हती. काही मुलं माहिती हवेत लिहितात, काही लाईन्सच्या खालती लिहितात. मग ते आता प्रॉपरली लाईन्स टू लाईन्स लिहितायत. रायटिंगमध्ये स्पीड वाढलाय, बट स्पीड वाढला आहेच, पण सुंदर सुद्धा लिहितायत.
त्याच्यानंतर करेक्शन आणि नीटनेस म्हणजे खाडाखोड कमी झालेली आहे त्या मुलांची, अशी 10 मुलांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे. ओके. सो आपल्याला इथे काय करायचंय, फर्स्ट स्टुडंटचं जे तुमच्या मते तुम्ही शिकवलेल्या 100-200 मुलांपैकी पहिला एक स्टुडंट असेल ज्याच्यामध्ये हे सगळे बदल एकदम ड्रास्टिक लेवलचा चेंज झाले, त्या मुलाचं नाव लिहायचंय. फॉर एन एक्झाम्पल मी यश माझ्या त्या 100 मुलांपैकी इथे एका मुलाचं नाव मेन्शन करते, यश. आणि यश आहे 4th स्टँडर्डमध्ये, असं मी इथे मेन्शन केलंय. ओके. खूप काळजीपूर्वक हा फॉर्म भरा. फर्स्ट स्टुडंट इम्प्रुव्हमेंट इंडिकेटर. त्याने काय त्याच्या कुठल्या रायटिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे? म्हणजे त्याचं लेटर फॉर्मेशन एकदम प्रॉपर झालंय का? की त्याचं वर्ड स्पेसिंग चांगलं झालंय? मी समजते त्याचं लेटर फॉर्मेशन छान झालंय. त्याचं वर्ड स्पेसिंग पण छान झालंय. कदाचित 5ही पॉइंट्स असतील किंवा एकच पॉइंट असेल. जे काही असेल ते तुम्हाला इथे मेन्शन टिक करायचंय. फक्त राईट टिक करायचंय. थोडं खालती जाऊया. फर्स्ट स्टुडंट एव्हिडन्स अटॅचमेंट. इथे त्याच्या रायटिंगचा फोटो टाकायचा बिफोर आणि आफ्टरचा. पहिलं तो असं घाणेरडं लिहायचा, असं असं अक्षर होतं, असे असे फॉर्मेशन्स होते त्याच्या लेटरचे, पण आता ते एकदम छान झालेत. हे फोटोज तुम्हाला इथे मेन्शन करायचे. ठीक आहे. आता हा फोटो कसा अपलोड करायचा, तर ऍड अ फाईल वरती क्लिक करायचंय. मग अशा पद्धतीने तुमच्याकडे इथे तुमचं गुगल ड्राईव्ह आहे ते दिसेल. त्याच्यानंतर इथे ब्ल्यू मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. मग तुमचे जे सगळे फोटोज आहेत, हे सगळे फोटोज दिसणार आणि जो फोटो हवाय त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथे ओपन फोटोवरती टिक करायचे, क्लिक करायचे, मग ओपन हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केलं की तो फोटो इथे हळूहळू अपलोड होईल. तो तुमचा फोटो त्या मुलाचा ज्याचं नाव तुम्ही मेन्शन केलेलं आहे त्याचा फोटो अपलोड झालेला आहे. असं सेकंड स्टुडंटचं नाव लिहायचंय, त्याची स्टँडर्ड तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. ओके. आपण टाकत जाऊया एक एक. माझ्या सेकंड स्टुडंटचं नाव आहे समजा सुषमा. ठीक आहे. ही सुद्धा आहे 4th स्टँडर्डला. ओके. 4th स्टँडर्डला ती आहे आणि तिने तिच्या रायटिंगमध्ये लेटर फॉर्मेशन छान झालंय, तिचं रायटिंगचं स्पीड वाढलंय. जे काही तिच्यामध्ये बदल झाले ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे आणि ते मेन्शन केल्यानंतर परत सुषमाच्या रायटिंगचे फोटोज मला इथे अपलोड करायचे. ऍड अ फाईलवरती ते अपलोड करायचं आहे. असं आपल्याला 10 विद्यार्थ्यांचा तुम्हाला इथे फॉर्म फिलअप करायचा आहे. इथे 9व्या स्टुडंटवर आहोत आपण, 9 आणि लास्ट 10th स्टुडंट, 10th वन, आणि मग 10th वाल्या स्टुडंटचं सुद्धा नाव, स्टँडर्ड आणि त्याने काय काय चेंजेस केलेत रायटिंगमध्ये आणि त्याच्या रायटिंगचे फोटो. असं करून आपल्याला पूर्ण करेक्टली भरायचंय, कारण एकही गोष्ट जर इनकम्प्लीट असेल तर तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. ओके. जसं मी तुम्हाला म्हणाले की टीचरचा जो आपला नॉमिनेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये 10 स्टुडंटच्या रायटिंगमध्ये किती ड्रास्टिक चेंज झाला आहे. मी एक्झाम्पल हँडरायटिंग प्रोग्रामचं देते, तसंच वेगवेगळ्या प्रोग्रामवेज किती ड्रास्टिक चेंज झालंय हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. सो आपला 10 स्टुडंट आहे. 10 स्टुडंटचं नाव आहे समजा मनोज. ओके. मग मला तिथे ते मेन्शन करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव. ओके. आणि त्या स्टुडंटचं स्टँडर्ड काय आहे समजा, आणि त्याचं लेटर फॉर्मेशन छान इम्प्रूव्ह झालं, त्याचं वर्ड स्पेसिंग, जे काही त्याच्या रायटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली ती तुम्हाला इथे टिक करायची आहे. सगळे असतील किंवा काही 2 पॉईंट 3 पॉईंट असतील. ऍड अ फाईलवरती जायचंय, ब्ल्यू वरती क्लिक करायचंय आणि त्याच्या रायटिंगचे, जे मनोजच्या रायटिंगचे फोटोज आहेत त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे ओपन हा ऑप्शन तुमच्या उजव्या बाजूला खालती कोपऱ्यात येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे तो जो फोटो आहे तो इथे अपलोड होईल. म्हणजे आपल्याकडे व्होकेशनल बोर्ड कोण ज्यावेळेस क्रॉस चेक केलं जाईल त्यावेळेस ते अशा पद्धतीने चेक करतील. मग नंतर नेक्स्ट पेजवर, थर्ड पेजवर आपल्याला जायचं आहे फॉर्मच्या. ओके. सो आता थर्ड पेजवरती काय आहे ते आपण बघूया. ऑल स्टुडंट परफॉर्मन्स समरी तुम्हाला इथे द्यायची आहे. रायटिंग फंडामेंटल्स म्हणजे करेक्ट सिटिंग पोश्चर, प्रॉपर नोटबुक पोझिशन, बेसिक रूल्स. पर्सेंटेज द्यायचे की हे जे आपले बेसिक्स रूल्स आपण ज्यावेळेस शिकलो, म्हणजे 100 पैकी किती विद्यार्थी हे फॉलो करतायत, परफॉर्म करतायत, म्हणजे ते स्वतः लिहितायत. फक्त तुमच्या समोर नाही तर इतर क्लासेस चालू असताना सुद्धा ते सगळे रूल्स, सिटिंग पोश्चर व्यवस्थित आहे, नोटबुक व्यवस्थित ठेवलेली आहे, जे काही प्रोग्राम वाईज रूल्स आहेत ते सगळे फॉलो करतात. ते पर्सेंटेज तुम्हाला इथे मेन्शन करायचे. समजा 100 आउट ऑफ 90 स्टुडंट्स ते 90% स्टुडंट्स ते मेन्शन छान पद्धतीने करतात, तुम्हाला इथे पर्सेंटेज मेन्शन करायचं. त्याच्यानंतर बेसिक स्ट्रोक्स, पुढचा जो मुद्दा शिकलो होतो तो
किती पर्सेंट मुलं बेसिक स्ट्रोक, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन्स, कर्व, लूप, सर्कल्स हे सगळं 100 पैकी म्हणजे जेवढी मुलं आहेत त्याच्यापैकी किती मुलं फॉलो करतात, किती पर्सेंट. फॉर एन एक्झाम्पल मी 80% टाकते इथे. स्मॉल लेटर फॉर्मेशन सी टू टी किती पर्सेंट मुलं व्यवस्थित लिहितायत जसं आपण शिकवलंय त्यानुसार 80% मी टाकते. जे काही तुमच्या स्कूलचा आकडा असेल तो तुम्हाला इथे प्रॉपरली मेन्शन करायचा आहे कारण तो प्रूफ सुद्धा लागतात त्याचे. स्मॉल लेटर फॉर्मेशन एफ टू झेड जे काही आहेत त्याच्यामध्ये समजा 80%च मुलं माझी सगळी व्यवस्थित फॉलो करतात. जे तुमच्या स्कूलचं आहे ते. 2 लेटर अँड 3 लेटर फॉर्मेशन किती पर्सेंट मुलं फॉलो करतात? छान व्यवस्थित तर 70%. अँड एन एव्हरेज तुमचे जे काही स्टुडंट्स असतील ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. कॅपिटल लेटर फॉर्मेशन पी टू एफ किती पर्सेंट मुलं व्यवस्थित सुंदर जसं आपण शिकवतोय तसं लिहितात तिथे मेन्शन करायचंय. एक्झाम्पल मी लिहिते 80% आउट ऑफ 100. मग पुढचे लेटर्स एच टू झेड किती पर्सेंट मुलं तसंच आपण जसं शिकवलं तसे लिहितात. समजा मी लिहिते आउट ऑफ 100 80%. तुम्हाला पर्सेंटेज प्रॉपरली काउंट करून इथे मेन्शन करायचे. सेंटेन्स रायटिंग जे आहे ते किती पर्सेंट मुलं करतात? मी 70% लिहिते. इथे मेन्शन करते. जे काही तुमचं स्कूलचं असेल तुमची मुलं ते तुम्हाला इथे पर्सेंटेज मेन्शन करायचे. आता इथे आहे पॅरेग्राफ रायटिंग. मी 60% टाकते पॅरेग्राफ रायटिंग. तुमच्या पूर्ण क्लासरूम तुमचा जेवढा काउंट आहे ज्याला तुम्ही शिकवताय ऍज अ टीचर त्या काउंटचे पर्सेंटेज तुम्हाला इथे मेन्शन करायचे. मग ते 10% असेल, 20% असेल, 50% असेल किंवा 100 असतील ते तुम्हाला इथे प्रॉपरली मेन्शन करायचं. आपलं थर्ड पेज सुद्धा झालंय. आपण जाणार आहोत चौथ्या पेजवर. नेक्स्ट करायचं आहे. एकही तुम्ही जर क्वेश्चन लिहिला नाही, त्याचा आन्सर दिलं नाही, तर तुम्ही पुढच्या पेजवर जाणार नाहीत. त्याच्यामुळे घाबरू नका. प्रत्येक एका प्रश्नाचं उत्तर लिहा म्हणजे तुम्हाला पुढचा फॉर्म, पुढचं पेज ओपन होईल. सिलेक्ट एफर्ट टेकन. तुम्ही स्वतःहून काय असे वेगळे एफर्ट्स घेतले आहेत का? जे तुम्हाला स्क्रीनवर 5 वेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. त्यापैकी तुम्ही 4 वेगळे ऑप्शन्स दिसत आहेत, सॉरी. त्यातला कोणता ऑप्शन किंवा कोणते एफर्ट्स तुम्ही घेतलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं. पहिलं एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन्स तुम्ही घेतलेले आहेत का मुलांसाठी? जर तुम्ही घेतले असेल तर तिथे टिक करा. राईट. रिटीचिंग डिफिकल्ट लेटर्स अँड स्ट्रोक्स. काही मुलांना 100 वेळा शिकून सुद्धा कळत नाही, तर तुम्ही सारखं सारखं शिकवलं आहे का? रिटीच केलेलं आहे का? केलं असेल तर टिक करा. रेग्युलर मॉनिटरिंग. तुम्ही रेग्युलर मुलांची मॉनिटरिंग करता. रायटिंग असेल किंवा इतर कोणतेही प्रोग्राम असतील आणि त्यांचं बुक जे आहे त्यांना करेक्ट करताय तुम्ही. जे काही म्हणजे ते ज्याच्यामध्ये चुकतायत तुम्ही मॉनिटर करताय म्हणजे तुम्ही त्यांची मिस्टेक फाइंड आउट करताय आणि ती चूक तुम्ही त्यांना करेक्ट करत असाल तर त्याच्यावरती क्लिक करा. पॅरेंट कम्युनिकेशन तुमचं चाललंय. एक तर फेस टू फेस किंवा पॅरेंट्स मिटिंग घेताय किंवा व्हॉट्सअपवरती बोलताय. जर हे करत असाल तर तुम्ही तिथे टिक करा. अदर मध्ये काय आहे? तुम्ही वेगळं काहीतरी घेताय का? म्हणजे काही न 1 to 1 तुम्ही शिकवताय का? जे काही ह्या 4 ऑप्शन पैकी जर तुम्ही काही वेगळं केलं असेल तर तुम्हाला इथे ते मेन्शन करायचं आहे. जसं फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला इथे 1 to 1 लिहिलंय. मी काही मुलांना 1 to 1 शिकवलं. जे काही असेल तुमचं तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. कंपल्सरी नाहीये. तुम्ही जर 4 ऑप्शन पैकी जे काही करत असाल त्याला क्लिक करा. ह्या 4 व्यतिरिक्त वेगळं करत असाल तर तुम्हाला तिथे मेन्शन करायचं. टेस्टिमोनियल. आता इथे सगळ्यात महत्वाचं आहे. टेस्टिमोनियल्स हवे आहेत इथे. म्हणजे तुमचे पालक, तुमचे विद्यार्थी काय म्हणतायत तुमच्या शिकवणीबद्दल ते इथे मेन्शन करायचं. 5 पॅरेंट्स टेस्टिमोनियल शोविंग सिग्निफिकंट लर्निंग इम्प्रुव्हमेंट, रायटिंग व्हिडिओज, एनी लँग्वेज. तुमचे 5 पालक असे जे तुमच्या त्यांच्या मुलामध्ये जे चेंजेस झालेले आहेत, त्याबद्दल तुमच्याबद्दल अप्रिशिएशन आणि स्वतःबद्दलचं सॅटिस्फॅक्शन ते इथे व्हिडिओमध्ये किंवा लिहून पालक तुम्ही जे शिकवलेलं आहे ते पालकांनी त्या विद्यार्थ्यांच्या रायटिंगमध्ये चेंजेस पाहिलेत त्याच्यासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा लिहून जे काही फीडबॅक असतो तो देतात. अशी 5 पालक हवेत. मी ते हँडरायटिंगचं सांगते तसं अबॅकस, रुबिक क्यूब, वेदिक मॅथ्स, फायनान्शियल लिटरसी, फोनिक्स सगळं काही असू शकते. तुम्हाला तिथे जर तुमच्याकडे असतील 5 पॅरेंट्सचे टेस्टिमोनियल तर त्याला क्लिक करा. दुसरं आहे टेस्टिमोनियल स्कूल ओनर, प्रिन्सिपल टेस्टिमोनियल. जे काही आहेत प्रोग्राम्स म्हणजे हँडरायटिंगचा प्रोग्राम असेल, अबॅकसचा प्रोग्राम असेल, जे काही असेल. जर तुमच्या स्कूल ओनरने प्रिन्सिपलने टेस्टिमोनियल दिलाय की येस मुलांच्या रायटिंगमध्ये चेंजेस झालेत, पॅरेंट्स त्यांना जाऊन अप्रिशिएट करतात वगैरे जे काही असेल त्याच्यावरती तुम्हाला जर असेल तुमच्याकडे टेस्टिमोनियल तर त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. नेक्स्ट लास्ट पेज फॉर दिस फॉर्म. ओके. इथे सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे अपलोड साइन अँड स्टॅम्प डिक्लेरेशन फॉर्म. मी तुम्हाला थोड्या वेळाने डिक्लेरेशन फॉर्म कुठे असतो वेबसाईटवर हे दाखवेल. तो फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा असतो.
त्याला त्याला डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आला त्याची प्रिंटआउट काढायची आहे त्या फॉर्मची. त्या डिक्लेरेशन फॉर्मवरची प्रिंटआउट काढल्यानंतर स्कूलच्या प्रिन्सिपलची किंवा प्रिन्सिपल किंवा ओनर यांची सिग्नेचर त्या फॉर्मवर घ्यायची आहे आणि स्कूलचा स्टॅम्प जो ऑथॉरिटीवाला स्टॅम्प असतो तो स्टॅम्प द्यायचा आहे आणि त्या जी प्रिंट आहे त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढलेलं आहे पीडीएफचं त्याचा फोटो काढून तुम्हाला इथे ऍड अ फाईलवरती अपलोड करायचा आहे. डिक्लेरेशन फॉर्म कुठे आहे हे मी तुम्हाला दाखवते. डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. स्कूल प्रिन्सिपल किंवा स्कूल ओनरची सिग्नेचर त्याच्यावरती घ्यायची आहे आणि स्कूलचा स्टॅम्प त्याच्यावरती हवा आहे त्या फॉर्मवरती आणि मग त्याचा एक सुंदर करेक्ट साईज मध्ये फोटो जो व्यवस्थित दिसेल असा फोटो काढून इथे तो अपलोड करायचा. हा फोटो सगळ्यात महत्वाचा आहे. हे झालं की तुमचा फॉर्म करेक्टली फिलअप झालेला आहे. परत एकदा मागे जाऊन तुम्ही तो फॉर्म चेक करू शकता. बॅक वरती गेलात की तुम्ही मागे जे काही भरलेलं आहे ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि तुम्ही आधी गोंधळून जाऊ नका. थोडंसं साईड किंवा नेटवर्कचा इश्यू झाला तर तुम्हाला काहीही दिसणार नाही, ब्लँक आउट दिसेल, पूर्ण ब्लॅक झालेलं असेल किंवा काहीच टिक नाही झालंय असं वाटेल. सो पॅनिक होऊ नका, थोडा वेळ साईडला द्या, मग ती बरोबर तुम्हाला तुम्ही जे काही टिक मार्क केलं ते दाखवेल. बॅक करून एकदा क्रॉस चेक करा, जसं आपण मुलांना सांगतो पेपर कम्प्लीट झाला की क्रॉस चेक करायचं, तसंच आपल्याला इथे क्रॉस चेक करायचं. सगळे पेजेस तुम्ही क्रॉस चेक केले आणि मग परत नेक्स्ट करत नेक्स्ट करत नेक्स्ट करायचंय म्हणजे आपण पहिलं 5व्या पेजवरती आपल्याला यायचंय कारण आपला फॉर्म 5 पेजेसचा आहे. फॉर्म वेगवेगळ्या पेजेसचा असेल, काही फॉर्म 4 पेजेसचे असतील, काही 10 पेजेसचे आणि काही 5. मग 5th वाला पेज परत चेक केलं आणि मग नंतर तुम्ही फॉर्म करत आहात सबमिट. हा फॉर्म तुमचा सबमिट झाला की आमच्यापर्यंत तो फॉर्म येईल आणि मग ऑथॉरिटी ते सगळं काही चेक करेल आणि मग काही गोष्टी ठरतील की विनर कोण असेल, हा अवॉर्ड कोणाला जाईल. ओके, मी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म कसा बघायचा हेही दाखवते. फॉर्म झालेला आहे आपला सबमिट. फॉर्म सबमिट होण्यासाठी थोडासा वेळ घेईल आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर काय दिसणार आहे हेही तुम्हाला मी इथे दाखवते. फॉर्म सबमिट झालाय. आता मी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म दाखवते. परत एकदा आपली जी साईड आहे ती ओपन करायची. त्या साईडवरच सगळं काही आहे. ती साईड वेबसाईट आपली ओपन करायची आहे. हळूहळू खालती यायचंय आपल्याला. हे बघा, फॉर्म्सच्या इथे आलात, ब्ल्यू कलरचा हा फॉन्ट आहे, त्या फॉर्मच्या इथे आलात, डाउनलोड नॉमिनेशन गाईडलाईन, त्याच्या खालतीच डाउनलोड डिक्लेरेशन फॉर्म पीडीएफ असं दिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फॉर्म दिसतोय तुम्हाला इथे, हा फॉर्म आहे. हा फॉर्म, या फॉर्मवरती ज्याचं कोणाचं तुम्ही सिग्नेचर घेणार आहात त्याच्या जे काही पद असेल त्याचं, स्कूल ओनर आहेत, प्रिन्सिपल आहेत, हेडमास्टर आहेत, ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तर त्यांच्या ते टिकमार्क करायचं, इथे सिग्नेचर घ्यायचे त्यांची. फॉर्म व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. म्हणजेच ऍज अ टीचर म्हणून तुमच्या स्कूलने, तुमच्या प्रिन्सिपलने, तुमच्या ओनरने तुम्हाला क्वालिफिकेशन म्हणजे हे म्हणतात ना ते प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुमचं टीचिंग व्यवस्थित आहे. या सगळ्या गोष्टी तिकडे मेन्शन केलेल्या आहेत, म्हणजे ज्या फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत, की तुम्ही सगळं ट्रू बेस इन्फॉर्मेशन या फॉर्ममध्ये फिलअप केलेली आहे. असा रिझल्ट तुमच्या स्टुडंटकडून आलेला आहे. हेच फक्त ऑथॉरिटीकडून आपल्याला साईन करून ऍग्री करून घ्यायचंय. वाचून घ्यायचं डिक्लेरेशन फॉर्म व्यवस्थित आणि मग आय ऍग्री टू द अबो डिक्लेरेशन हे सगळं झालं. त्याच्या खाली स्कूलचा स्टॅम्प द्यायचा आहे. मग प्रिन्सिपल, स्कूल ओनर, हेडमास्टर किंवा ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्हची सिग्नेचर इथे तुम्हाला घ्यायची आहे. हा फॉर्म पहिली याची प्रिंटआउट काढायची आणि मग नंतर सगळं फिलअप करायचंय. मग फोटो काढून जसं मघाशी आपण पाहत होतो, मी दाखवते तुम्हाला. आपण जो फॉर्म भरायला घेतलेला त्या फॉर्मच्या शेवटी 5व्या पेजला लास्टला जे होतं तिथे तुम्हाला ते टीचर अवॉर्ड फॉर्मच्या एंडला जो पाचवा जो होता तिथे तुम्हाला त्याची पीडीएफ जी आहे, तो फोटो जो काढलेला आहे तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. पीडीएफ डाउनलोड करायची, सिग्नेचर स्टॅम्प घ्यायचा आहे आणि तसाच फोटो तुम्हाला त्याचा व्यवस्थित काढून आपल्या फॉर्मच्या 5व्या पेजला डिक्लेरेशनचा जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये
येस. हा फॉर्म तुम्हाला एकदम प्रत्येक एक फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक भरायचा आहे. कुठेही गडबडीत बसू नका. शांततेत बसा आणि अगोदर सगळे प्रूफ तुमचे तुमच्या मोबाईलमध्ये आणून ठेवा. म्हणजे तुम्ही फोल्डर्स बनवून ठेवा. वेगवेगळ्या प्रोग्रामच्या वेगवेगळ्या फोल्डर्स बनवून ठेवा. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येणार नाहीत. दिलेल्या डेटप्रमाणेच, दिलेल्या डेटच्या नुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. उशीर झाला किंवा काही झालं तर तुमचे फॉर्म एक्सेप्ट केले जाणार नाहीत, ह्याची काळजी घ्या. आणि काहीही अडचण आली असेल, काहीही डाउट्स आले असतील, तर तुम्ही नक्कीच आमच्या सगळ्यांशी तुमची ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे, जे प्रोग्राम डायरेक्टर आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. आणि कंपनीचा म्हणजे वर्सटाईल एज्युकेशन सिस्टमचा रिप्रेझेंटेटिव्ह नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहेच. सो तुमचे सगळ्यांचे डाउट्स त्याच्यामध्येही क्लिअर आउट होतील. कुठलीही मदत लागली तर तुम्ही केव्हाही वर्सटाईल सोबत कनेक्ट होऊ शकता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू.